श्रीकृष्णांच्या जीवनात रुक्मिणी व सत्यभामा ह्या दोन प्रमुख राण्या होत्या. विदर्भराज भीष्मकाची कन्या रुक्मिणी ही सौंदर्य व सद्गुणांनी परिपूर्ण होती. लहानपणापासूनच तिला ऐकायला मिळालं होतं की द्वारकेचा राजकुमार श्रीकृष्ण हे सर्वगुण संपन्न आहेत. तिच्या हृदयात कृष्णांवरील प्रेम उमललं. पण तिचा भाऊ रुक्मी तिचा विवाह शिशुपालाशी लावू इच्छित होता. म्हणून रुक्मिणीने एका ब्राह्मणाला एक गुप्त संदेश दिला. कृष्णा, माझं हृदय तुझं आहे, तू मला पळवून दे, अन्यथा मी आयुष्यभर व्यथित राहीन. कृष्णाने ते ऐकून लगेचच द्वारकेहून विदर्भाकडे प्रयाण केलं. लग्नाचा दिवस उजाडला. शिशुपालासोबत विवाहाची तयारी सुरू होती. तेवढ्यात कृष्ण रथ घेऊन आले. रुक्मिणी मंदिरातून बाहेर आली आणि लाजत घाबरतच तिने कृष्णांच्या गळ्यात वरमाला टाकली. कृष्ण तिला घेऊन गेले, परंतु पाठलाग करताना रुक्मिणीने कृष्णाला आव्हान दिलं. कृष्णाने रुक्मीला हरवले, परंतु रुक्मिणीच्या विनंतीवरून कृष्णाने त्याला जिवंत सोडलं. कृष्ण रुक्मिणीचा भव्य विवाह पार पडला आणि ती द्वारकेची मुख्य राणी झाली. रुक्मिणीचे रूप व सौम्यता पाहता तिला लक्ष्मी स्वरूप मानले जाते. आता सत्यभामेबद्दल. सत्यभामा ही यदुवंशी वीर सत्रजिताची कन्या होती. ती अतिशय रूपवती पण थोडी अहंकारी व हक्क गाजवणारी होती. तिच्याकडे स्यमंतक मणी होता, अगदी सूर्यप्रभेसारखे तेजस्वी रत्न. सत्रजिताची संमती घेऊन कृष्णाने सत्यभामेशी विवाह केला. ती कृष्णावर खूप प्रेम करत असे, परंतु थोडी ईर्ष्याळू होती. रुक्मिणीपेक्षा स्वतःला श्रेष्ठ ठरवायचा असा तिचा कायम हट्ट असे. एकदा सत्यभामेने अभिमानाने म्हटलं, मीच कृष्णांवर जास्त प्रेम करते. जर त्यांना सोन्याच्या तुळईत बसवलं तर माझ्या दानाने ती तुळई सहज भरून जाईल. पण सत्यभामेने कितीही सोनं चढवलं तरी तुळई हलली नाही. शेवटी रुक्मिणी आली. तिने फक्त एक तुळशीपत्र भक्तिभावाने ठेवले आणि क्षणात तुळई संतुलित झाली. सत्यभामेला उमगलं, प्रेमाचं मोजमाप सोन्याने नव्हे तर श्रद्धेने होतं. तीच गोष्ट पारिजातकाची. समुद्र मंथनातून जसं हलाहल बाहेर पडलं तशीच अनेक रत्नेही बाहेर पडली आणि त्यात होतं पारिजातक. तो इंद्रदेवांच्या अंगणात फुलला. एकदा द्वारकेत सत्यभामेने कृष्णांकडे हट्ट धरला की मला तो पारिजातक माझ्या अंगणात हवा. किती छान सुवास आहे त्याला, तो पारिजातक माझ्याच अंगणात लावा. कृष्ण हसले. त्यांनी समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं, सत्यभामे, पारिजातक हा अमूल्य आहेच. त्याचा सुवास जितका मनमोहक तितकं त्याचं बहरणं सोपंही नाही. पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही आणि रुजला तर त्याची फुलं मालकिणीच्या अंगणात नाही पडत. स्त्री हट्टापुढे कृष्णांचेही काही चालेना. रुक्मिणीने तात्काळ ते झाड सत्यभामेच्या अंगणात लावायची अनुमती दिली. सत्यभामेला खूप आनंद झाला. पारिजातक तिच्या अंगणी लागला आणि रुजलाही. बहर मात्र सगळा रुक्मिणीच्या अंगणात. आता सत्यभामेला कळून चुकलं. आपण नको तो हट्ट करून बसलो. फुलं तर गेलीच, पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्णपूजेलाही दुरापास्त झालो आणि पश्चात्तापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलंही नाही. गोष्ट साधी, सोपी आणि सरळ, पण आयुष्यात माणसाने कुठला हट्ट धरावा आणि त्यापायी आहे तेही सुख गमवावं यासारखं दुर्दैव नाही. कृष्णाने आयुष्यभर सगळ्यांना हेच सांगितलं, जे आपलं ते नशिबाने तुमच्याकडे येईलच. हव्यासाने मात्र जे जवळ आहे तेही गमावून बसाल. नशीब. आपलं आयुष्य आहे तसे ते स्वीकारा. त्यात बदल करायचा प्रयत्न केला तर त्याचं मूळ अस्तित्व तर बदलतंच, पण त्याचबरोबर तुमच्याकडे येतं ते नैराश्य. युधिष्ठिर, दुर्योधन, द्रौपदी आणि अगदी भीष्मही यातून सुटले नाहीत. आपल्या हक्काची गोष्ट नसताना तिचा अट्टहास करणे किंवा त्यागलेल्या गोष्टींचा मनात अहंकार धरणे, या दोन गोष्टी माणसाला शून्य करतात. भगवंताने प्रत्येकाला काही ना काही कारणाने वेगवेगळं घडवलंय. सगळीकडे समानता येऊ शकत नाही आणि आपणही हा अट्टहास करणं हे चुकीचंच. कृष्णनीती हेच सांगते, सर्व काही प्रेमाने जिंकता येतं, पण तिथे हव्यास असला की त्या गोष्टी आयुष्यात येऊनही
निरर्थकच होतात. राधा कृष्णप्रेमात अकंठ बुडालेली होती. संसार सागरही तिने त्याच तंद्रीत पार केला. मीरेची भक्ती तर इतकी की तिने राजयोग टाळून कृष्ण भक्तीत आयुष्य कंठलं आणि योगायोगाने त्या दोघींनाही कृष्ण भरभरून मिळाला. तिथे तक्रारीला जागाच नव्हती. तीच गोष्ट विठुरायांच्या रुक्मिणीची. कलियुगातही भीमेकाठी 28 युगांपासून पांडुरंगांसोबत एका विटेवर उभी ठाकली आहे. अजून कृष्णसंग काय हवा? सत्यभामेला पती म्हणून लाभलेला कृष्ण कधी कळलाच नाही. कृष्ण जवळ आहे याहीपेक्षा इतर गोष्टी माझ्याकडे नाहीत याचं वैषम्य तिला जास्त होतं. त्यामुळेच आयुष्याचा जोडीदार कृष्ण असूनही तिला तो भेटलाच नाही. कृष्ण अर्जुनाला, विदुराला, इतकंच काय अगदी कर्णालाही भेटला, कारण त्यांच्या अंतर्मनात कृष्ण होता. त्याच्यावरची अढळ श्रद्धा होती. तिनेच विनासायास सर्वांना कृष्णलीलेत सामावून घेतलं. कृष्णाने त्याच्या पायाशी कधीच कोणाला येऊ दिलं नाही, कारण त्याच्याजवळ जो गेला त्या प्रत्येकाला त्यानं हृदयस्थ केलं. त्यासाठी त्याच्यावर अढळ श्रद्धा हवी. केवळ भक्ती मार्गाने कृष्ण भेटेल की नाही हे सांगता येत नाही, पण त्यावर श्रद्धा ठेवली तर तो नक्कीच हृदयस्थ करतो. भक्ती आणि श्रद्धेत असतो तो हा फरक. भक्ती स्वार्थी असते. इच्छा पूर्ण झाली तर ती पुढे कशात रूपांतरित होईल हे सांगता येत नाही, पण मनोवांछित पूर्ण नाही झालं तर देवही बदलला जातो. भक्ती म्हणजे विश्वास. त्याचं खरं रूप काय ते नाही सांगू शकत. श्रद्धा म्हणजे कृष्णाचं, कृष्णावरच्या चिरंतन विश्वासाचं नाव. फलित, मुक्ती, मग काही म्हणा. आणि म्हणूनच कृष्ण दिसायला कितीही अवखळ, सोप्पा, सरळ वाटला तरी त्याला समजणं, कृष्ण समजलं वाटतं ते तितकं सोपं नाही. त्यासाठी मनापासून कृष्ण अनुभवावा लागतो, कृष्ण जगावा लागतो आणि मुख्य म्हणजे कृष्ण हृदय उतरवावा लागतो. नाहीतर सत्यभामेसारखा पश्चात्ताप आणि रुखरुख हे नित्याचंच. म्हणूनच रुक्मिणी म्हणजे भक्ती व नम्रता, तर सत्यभामा म्हणजे हक्क, अभिमान आणि वीरश्री. कृष्ण या दोन्ही रूपात रमले, कारण जीवनात भक्ती व आत्मविश्वास दोन्हीही आवश्यक असतात. तर अशी ही श्रीकृष्ण, रुक्मिणी, सत्यभामा यांची कथा आपल्याला शिकवते की खरी नाती ही श्रद्धा, विश्वास आणि प्रेमाने टिकतात, पण त्यात थोडीशी जिद्द व आत्मविश्वासही तितकेच महत्त्वाचे आहेत. जय श्रीकृष्ण.